हॅलो डिअर स्टुडंट, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.4 मधील पहिले 5 प्रश्न सोडवले होते. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही ते विद्यार्थी त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. आज आपण प्रश्न क्रमांक 6, 7 आणि 8 हे पुढील 3 प्रश्न सोडवणार आहोत. हे तीनही प्रश्न ज्या प्रमेयांवर आणि गुणधर्मांवर आधारित आहेत त्या प्रमेयांची आणि गुणधर्मांची थोडीशी उजळणी करून घेऊया. त्यापैकी पहिला प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 6 हा चक्रीय चौकोनावर आधारित आहे. चक्रीय चौकोन म्हणजे असा चौकोन ज्याचे सम्मुख कोन हे पूरक कोन असतात. त्याच प्रश्नामधील जो दुसरा उपप्रश्न आहे ह्या उपप्रश्नामध्ये आपण हे पुढचे प्रमेय अभ्यासणार आहोत किंवा ह्याचा उपयोजन करणार आहोत. हे प्रमेय असे आहे की ही रेष AD दिलेली आहे. ह्या रेषा AD वरील कोणतेही दोन भिन्न बिंदू आणि त्यांनी तयार केलेले दोन भिन्न बिंदूंमधून तयार केलेले जे कोन आहेत हे दोनही कोन एकरूप असतील तर हे जे चारही बिंदू आहेत हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर असतात. पहा हे प्रमेय वाचूया. रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी एकरूप कोन निश्चित करत असतील. बघा ह्या ठिकाणी ह्या दोन कोनांचं निर्देशन एकरूप हे ह्या क्रॉस मार्कने दाखवलेलं आहे. तर हे जे चारही बिंदू आहेत बिंदू A, B, C आणि D हे चारही बिंदू एकाच वर्तुळाच्या परिघावर असणार आहेत. त्यापुढील प्रश्नामध्ये आपण दोन जीवांच्या छेदनाचे आंतरछेदन आणि बाह्यछेदनाचे जे गुणधर्म आहेत, प्रमेय नव्हे फक्त गुणधर्म, ह्या गुणधर्माचा आपण वापर करणार आहोत. ह्या गुणधर्मापैकी हा पहिला आंतरछेदनाचा गुणधर्म आहे. हा वाचून घेऊया. वर्तुळांच्या जीवा एकमेकींना वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर त्या जीवांमधील कोनाचे माप त्या कोनाने आंतरखंडित केलेला कंस आणि त्याचा विरुद्ध कोन ह्या कोनाने आंतरखंडित केलेला जो कंस असतो त्या कंसाच्या मापांच्या बेरजेच्या निम्मे असतो. त्याचप्रमाणे दोन जीवा जर परस्परांना बाह्य भागामध्ये छेदत असतील तर त्या दोन रेषांनी तयार केलेला जो कोन आहे ह्या कोनाचे माप त्या कोनाने आंतरखंडित केलेले जे कंस आहेत ह्या कंसाच्या फरकाच्या निम्मे असतो. हे देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या ठिकाणून तुम्ही ह्या दोनही गुणधर्मांची सिद्धता अभ्यासू शकता. प्रश्न क्रमांक 6 अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये हा जो एक त्रिकोण दिला आहे त्रिकोण WXY, ह्या त्रिकोणामध्ये रेख YZ हा पाहू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे रेख XT हे ह्या WXYचे शिरोलंब आहेत जे बिंदू P मध्ये छेदतात. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे पहिला क्रमांक, चौकोन WZPT हा चक्रीय चौकोन आहे. आकृतीमध्ये जो WZPT हा चौकोन आपण पाहू शकता. हा जो चौकोन आहे हा चक्रीय चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक जो उपप्रश्न 2 आहे ह्या उपप्रश्न 2 मध्ये बिंदू X, Z, T आणि Y हे जे चार बिंदू आहेत हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर आहेत हे आपण सिद्ध करणार आहोत. चला तर मग उत्तराकडे वळूया. पहिला जो उपप्रश्न आहे हा सोडवण्याचा प्रयत्न करूया. ह्यासाठी आकृतीचे आपण निरीक्षण करतोय. आकृतीमध्ये जो हा चौकोन आहे हा चौकोन सर्वप्रथम शोधून घ्या. हा चौकोन आपण इथे पाहू शकता. हा चौकोन चक्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा आपण वापर करणार आहोत. तर त्या प्रमेयामध्ये जे सम्मुख कोन असतात हे सम्मुख कोन पूरक असतात, म्हणजेच दोघांची बेरीज ही 180 अंश असते. तर पहा ह्या चिन्हाचा वापर करून हे जे शिरोलंब दिले आहेत ह्या शिरोलंबाचा वापर आपण ह्या ठिकाणी करू शकतो. तर हे आपण पुढील विधान लिहूया. ह्या विधानामध्ये हा जो त्रिकोण WXY आहे ह्या WXY मध्ये रेख YZ हा बाजू WX वर लंब आहे. त्याचप्रमाणे रेख XT हा WY ह्या बाजूवर लंब आहे. जर हे लंब असतील तर त्यांनी तयार केलेले जे एकूण 4 कोन आहेत, पहिल्या कोनाचं नाव आपण लिहितोय
एक्स वाय झेड एक्स, त्याचप्रमाणे वाय झेड डब्ल्यू 90 अंश असेल. पुढे एक्स झेड वाय आणि एक्स झेड डब्ल्यू हे दोन्ही कोन देखील 90 अंश असणार आहेत. आता आपण हा जो चौकोन आहे ह्या चौकोनाचा विचार करूया. ह्या चौकोन WZPT मध्ये जे सम्मुख कोन दिसत आहेत, कोन झेड आणि ह्या कोन झेडचा समोरील कोन टी आहे, ह्या दोघांची बेरीज करूया. दोघांचे माप 90 आणि 90 अंश येणार आहे. हे जे विधान आहे हे विधान 1 व 2 आपण गृहीत धरूया व ह्याची बेरीज जर केली तर ही आपल्याला 180 अंश मिळते. म्हणजेच हे जे सम्मुख कोन आहेत, 4 कोनांपैकी एका सम्मुख कोनाची जोडी आपण पूरक दर्शवलेली आहे. हे आपण विधान क्रमांक 3 घेऊया. ह्याचा वापर करून आपण ह्या चारही चौकोनाचे जे चारही कोन आहेत ह्या चारही कोनांची बेरीज ह्या पुढे करतोय. मापकोन W अधिक मापकोन Z अधिक मापकोन P अधिक मापकोन T बरोबर 360 अंश असणार आहे. चौकोनाच्या सर्व कोनांची बेरीज, मापांची बेरीज ही 360 अंश असते. पुढे आपण विधान क्रमांक 3 मध्ये ही जी जोडी आपल्याला मिळाली आहे, सम्मुख कोन जे आहेत हे थोडेसे पाठीमागे लिहिले आहेत व हा जो कोन टी आहे हा आपण पुढे आणलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण विधान 3चा वापर करून मापकोन Z अधिक मापकोन T ह्या दोघांची बेरीज 180 अंश या ठिकाणी ठेवूया. पुढे आपण हे 180 अंश दुसऱ्या बाजूला घेणार आहोत. तर हे जेव्हा दुसऱ्या बाजूला जातील तेव्हा ते वजा होणार आहेत आणि ह्यांची वजाबाकी आपल्याला मिळणार आहे 180 अंश. तर हा विधान क्रमांक 3 पहा व विधान क्रमांक 4 पहा. आकृतीमध्ये विधान क्रमांक 3 म्हणजेच कोन Z व कोन T आहे. तर विधान क्रमांक 4 मध्ये मिळालेली जी जोडी आहे कोन W आणि कोन P, तर हे सम्मुख कोन आपण परस्परांचे पूरक कोन दाखवलेले आहेत आणि जर हे पूरक कोन असतील तर हा चौकोन म्हणजेच चक्रीय चौकोन असणार आहे. उपप्रश्न 2 पाहूया. बिंदू XZTY एकाच वर्तुळावर आहेत हे आपल्याला सिद्ध करायचे. तर त्यासाठी हे बिंदू शोधून घेऊया. तर हे 4 बिंदू आपण इथे पाहू शकता. हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपण हा रेषाखंड XY घेतोय आणि ह्या आकृतीचा वापर करतोय. तर ही जी आकृती दिसते ह्या आकृतीमध्ये आपण पाहू शकता X आणि Y हा रेषाखंड आहे. म्हणजेच जर आपण ही अशी समजा रेषा घेतली तर ह्या रेषेवरील हे दोन भिन्न बिंदू आहेत आणि ह्या रेषेच्या एकाच बाजूवरील बिंदू Z आणि बिंदू T ह्या दोन्ही बिंदूंमधून तयार होणारे जे कोन आहेत हे कोन एकरूप आहेत, कारण की त्याचं माप हे 90 अंश आहे. हे दोन्ही कोन काटकोन आहेत. म्हणजेच ह्या प्रश्नामध्ये आपण ह्या प्रमेयाचा वापर करू शकतो. तर ह्या प्रमेयाचा वापर करून आपण हे पुढील विधान लिहूया. बाजू XY ने एकाच दिशेस बिंदू Z आणि बिंदू T मध्ये एकरूप कोन तयार केले आहेत आणि हे कोन एकरूप असल्या कारणाने त्या प्रमेयानुसार हे जे 4 बिंदू आहेत हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर आहेत हे सिद्ध होते. प्रश्न क्रमांक 7 अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 7 मध्ये आकृतीमध्ये कंस NS आणि कंस EF ह्या दोनही कंसांची मापे दिलेली आहेत आणि आपल्याला प्रश्न आहे कोन NMS चे माप काढा. तर हा जो प्रश्न आहे हा आधी आपण सर्वप्रथम शोधूया. NM आणि S म्हणजे ह्या कोनाचे माप काढायचे आहे. तर हा जो कोन आहे हा कोन दोन जीवांच्या बाह्यछेदनामुळे तयार झालेला आहे. म्हणून आपण ह्या दोन ज्या जीवा आहेत किंवा हे जे दोन ज्या रेषा आहेत ह्या रेषांनी तयार केलेला जो कोन आहे कोन NM आणि S ह्या कोनाने जे आंतरखंडित जे कंस केले आहेत ह्या कंसांचा वापर करून
आपण ह्या प्रश्नाचं ह्या कोनाचे माप काढणार आहोत. तर ही जी दिलेली माहिती आहे ही आपण ह्या ठिकाणी लिहिली आहे आकृतीमध्ये. जीवा NE आणि जीवा SF ह्या दोन्ही जीवा वर्तुळाच्या बाह्यबिंदू M मध्ये परस्परांना छेदतात. म्हणून आपण जीवांच्या बाह्यछेदनाचा गुणधर्म वापरला आहे. हा गुणधर्म आपण प्रमेयामध्ये सिद्ध केला होता. तर ह्या गुणधर्माचा वापर करूया. ह्या कोनाचे माप म्हणजेच 1/2 अर्थातच मोठा कंस NS वजा लहान कंस EF ह्यांच्या फरकाच्या निम्मे असणार आहे. तर प्रश्नामध्ये जे माप दिलं आहे हे माप आपण ठेवूया. बरोबर 1/2. NSचे माप ह्या ठिकाणी आहे 125 वजा EFचे माप दिले आहे 37 अंश. ह्या दोघांची वजाबाकी करूया. दोघांची वजाबाकी आपल्याला मिळणार आहे 98 अंश. आणि ह्या जर 98ला 2ने भाग दिला तर ह्याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला 49 अंश. म्हणजेच हा जो कोन NMS ह्या ठिकाणी तयार झाला आहे, ह्या कोन NMSचे माप 49 अंश आलेले आहे. पुढील प्रश्न अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8मध्ये आपण पाहू शकता 2 जीवा परस्परांना वर्तुळाच्या आंतरभागात बिंदू B मध्ये छेदलेल्या दिसतात. ह्या ठिकाणी कोन AEBचे माप दिले आहे 108 अंश आणि एका कंसाचे माप दिले आहे AE बरोबर 95 अंश. तर ह्या दिलेल्या गोष्टी आपण आकृतीमध्ये शोधूया. कोन AEB आकृतीमध्ये जर आपण ह्याचा निरीक्षण केलं तर हा कोन दिसतोय कोन AEB. ह्या कोनाचे माप दिले आहे 108 अंश. त्याचप्रमाणे कंस AE म्हणजेच त्याच कोनाने आंतरखंडित केलेला जो कंस आहे हा पाहू शकता तुम्ही. कंस AEचे माप दिले आहे 95 अंश. आणि प्रश्न आहे आपला कंस DC ह्या कंसाचे आपल्याला माप काढायचे आहे. तर दिलेल्या गोष्टीचा वापर करूया. सर्वप्रथम ज्या 2 जीवा दिल्या आहेत ह्या जीवा परस्परांना वर्तुळाच्या आंतरभागात बिंदू B मध्ये छेदतात. म्हणून ह्या जीवांच्या आंतरछेदनाच्या गुणधर्मानुसार ह्या कोनाचे माप कोन ABE लिहू शकता किंवा ह्या ठिकाणी DBC हेही विचारले जाईल. दोन्ही कोन एकरूप आहेत कारण की ते विरुद्ध कोन आहेत. बरोबर 1/2 माप कंस AE अधिक माप कंस अगदी त्याच्या विरुद्ध कोनाने आंतरखंडित केलेला जो कंस आहे कंस DC. तर हे विधान आपण ह्या ठिकाणी लिहिले आहे. पुढे आपण किंमत ठेवतोय. इकडे ह्या कोनाची किंमत दिली आहे 108 अंश बरोबर 1/2 माप कंस AEची किंमत दिली आहे 95 अंश अधिक माप कंस DC हा असाच राहणार आहे. हे सोडवण्यासाठी हे 2 आपल्याला दुसऱ्या बाजूला आणावे लागतील. जेव्हा ते डाव्या बाजूला जातील तेव्हा ते गुणिले होतील 108 सोबत. दुसऱ्या बाजूला 95 अधिक DC हे असेच राहणार आहे. पुढील पायऱ्या सोडवूया. तर हे आपण पाहू शकता ह्या दोघांचा गुणाकार हा 216 असणार आहे. 95 आपण पुन्हा डाव्या बाजूला घेतले तर ते वजा होतील आणि उजव्या बाजूला फक्त माप कंस DC राहणार आहे. दोघांची वजाबाकी केली असता ही वजाबाकी 121 अंश मिळते. तर हे माप म्हणजेच माप कंस DC प्रश्नामध्ये जो आपल्याला जो कंस विचारला होता ह्या कंसाचं माप 121 अंश आलेले आहे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन प्रमेय घेऊन.